घेऊया दुपारच्या 100 बातम्यांचा वेगवान आढावा। कृषी मंत्री शेतकऱ्यांचेच पैसे कसे खातो याचे पुरावे देणार असं म्हणत अंजली दमानी यांनी मुंडेंवर निशाणा साधला। धनंजय मुंडेंचा भ्रष्टाचार पुराव्यानिशी मांडणार असंही दमानी म्हणाल्या। नॅनो युरिया, नॅनो डीएपी सह 5 वस्तू खरेदीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप अंजली दमानी यांनी केलाय। मुंडेंच्या काळामध्ये 90 रुपयांची नॅनो युरियाची बाटली 220 रुपयाला खरेदी केली। कापूस साठवणुकीच्या बॅग खरेदीमध्ये 42 कोटींचा गैरव्यवहार झाला असा आरोपही दमानी यांनी केला। धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना प्रचंड भ्रष्टाचार झाला। वर्षभरात मुंडेंनी अफाट पैसा खाल्ला। मुंडेंनी सर्व कायदे तोडवून लावले असा हल्लाबोल अंजली दमानी यांनी केला। तर अशा व्यक्तींना मंत्रिपदी ठेवावं की नाही हे मुख्यमंत्र्यांनी ठरवावं असंही दमानी म्हणाल्या। मुंडेंनी टेंडर न काढलेल्या कंपनीला निविदा काढण्याआधीच पैसे दिले। 16 मार्चला पैसे दिले आणि 30 मार्चला निविदा मागवल्या असा दावा अंजली दमानी यांनी केलाय। कच्चा माल विकत घेण्यासाठी पूर्ण रक्कम दिली गेली, पैसे देण्याची एवढी घाई का होती असा सवाल दमानी यांनी केला। अजित पवारांचीही त्या टेंडरवर सही आहे। एका रात्रीमध्ये घाईघाईत सह्या का केल्या असा सवाल अंजली दमानी यांनी उपस्थित केला। अजित पवारांचा यामध्ये सहभाग आहे की नाही ते सांगू शकतील। राज्याविषयी कळकळ असेल तर सरकारनं कारवाई करायला हवी अशी मागणीही दमानी यांनी केली। धनंजय मुंडेंच्या काळामध्ये 245 कोटींचा घोटाळा झालाय। धनंजय मुंडेंची घोटाळ्याशी संबंधित चौकशी करा। काहीही झालं तरी धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा। धनंजय मुंडेंनी तातडीनं राजीनामा द्यावा अशी मागणी अंजली दमानी यांनी केली। गोरगरीब शेतकऱ्यांचे पैसे खाणं धक्कादायक आहे। आता मुंडेंचं पाप झाकणार नाही। राज्यातील जनतेला रस्त्यावर उतरावं लागेल अशी टीका मनोज रांगेंनी केली। अंजली दमानी या पुराव्यांशिवाय बोलत नाहीत तर दमानी यांचे आरोप बरोबर असणार असं आमदार संदीप क्षीरसागर म्हणाले। मुख्यमंत्री वर्षा बंगल्यावर का जात नाहीत असा सवाल राऊतांनी विचारला। वर्षा बंगल्याच्या आवारामध्ये कामाख्या देवीला कापलेल्या रेड्याची शिंग पुरलेली आहेत अशी माहिती तिथल्या स्टाफकडून मिळाली आहे। मुख्यमंत्री टिकू नये यासाठी हे केल्याची माहिती आहे असा आरोप राऊतांनी केला। सकाळी 9 वाजताची मुलाखत घेणं बंद करा तर ती काळे जादू पण बंद होईल असा टोला मंत्री उदय सामंत यांनी संजय राऊतांना लगावला। एकनाथ शिंदे काही वैयक्तिक कारणामुळे बैठकीला हजर राहू शकले नव्हते, त्याचं उगाच भांडवल करण्याची गरज नाही असंही उदय सामंत म्हणाले। मंत्री संजय शिरसाट यांच्या आमदारकीला आव्हान देणारी याचिका संभाजीनगर खंडपीठात दाखल करण्यात आली आहे। पराभूत उमेदवार राजू शिंदे यांनी ही याचिका दाखल केली आहे। शिरसाटांनी निवडणुकीमध्ये पैसे वाटल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आला आहे। शेवगाव पाथर्डीमध्ये आमदार मोनिका राजळे यांचा राधाकृष्ण विखे पाटलांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। मोनिका राजळेंचा यावेळी विखे पाटलांनी शरद पवारांवर हल्लाबोल केला। तर निवडणुकीच्या काळामध्ये जाणता राजा मतदारसंघात आला होता। जाणता राजानं मतदारसंघासाठी काय केलं असा सवाल विखे पाटलांनी केला। उद्धव ठाकरे गटाचे नेते वैभव नाईक यांच्या पत्नीला रत्नागिरी एसीबीनं नोटीस पाठवलेली आहे। स्नेहा वैभव नाईक यांना चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले। राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी 10 वर्षांनंतर पुन्हा जनता दरबाराची परंपरा सुरू केली आहे। वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात 8 तास चाललेल्या त्यांच्या या दरबारामध्ये 400 पेक्षा जास्त निवेदनं सादर झाली। सोन्याच्या भावात मागील 24 तासांमध्ये पुन्हा 1000ची वाढ झालेली आहे। जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये आज सोन्याचा दर 85,700 रुपयांवर केला। तर चांदीच्या दरामध्ये 1000ची वाढ झाली आहे। चांदीचे दर 97,850 रुपयांवर गेले। नॅशनल पार्कमध्ये एका लहानशा पाहुण्याचं आगमन झालेलं आहे, त्यामुळे पर्यटकांना आता इथलं नवीन आकर्षण पाहायला मिळणार आहे। 14 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सिंहाचा जन्म झालाय। या सिंहाचे काही फोटो समोर आले। पाहू तर पुन्हा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। भोकरदनमध्ये आंतरजातीय विवाह केला म्हणून आई वडिलांनी डांबून ठेवलेल्या अविवाहितेची आणि तिच्या मुलाची भोकरदन पोलिसांनी सुटका केली। न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी विवाहितेला पतीच्या ताब्यात दिलं।
सिल्लोडच्या खुपटा गावामध्ये कर्जबाजारीपणाला कंटाळून एका शेतकऱ्यानं आत्महत्या केली. दरम्यान आमदार अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्याच्या कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली. कुटुंबियांशी चर्चा करत सत्तारांनी त्यांचं सांत्वन केलं. छत्रपती संभाजीनगरमध्ये कार्डा कॉर्नर ते अमरप्रीत चौक या रस्त्यावर मद्यपी मोटारसायकल चालवत स्टंट करतात. त्यामुळे अपघातांच्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे. तर वाहतूक पोलीस कारवाई करत नसल्यानं नागरिकांकडून संताप व्यक्त केला जातो आहे. सोयगाव तालुक्यातील कंकराळा इथल्या शेतकऱ्यांना 70 दिवसामध्ये बटाट्याची लागवड करत लाखोंचं उत्पन्न घेतले. पारंपरिक पिकांना फाटा देत नाविन्यपूर्ण शेती या शेतकऱ्यांना केली आहे. अमृतसरमध्ये एका माथे फिरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना केली होती. या घटनेच्या निषेधार्थ समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा आणि रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं चंद्रपुरात आंदोलन करण्यात आलं. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत योग्य कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली. शिरूरच्या इमामगावमध्ये शेतात ऊस तोडत असताना एका शेतकऱ्याला बिबट्याचे 3 बछडे दिसले. तर त्यामुळे खळबळ माजली. बिबट्याचा वावर दिसून आल्यानं परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. बदलत्या वातावरणामुळे जुन्नरमध्ये द्राक्षांच्या उत्पादनात 40 ते 50% घट झाली आहे. त्यामुळे चांगला दर मिळतोय. यंदा द्राक्षच उपलब्ध नाहीयेत असं चित्र आहे. 20 दिवसांपासून द्राक्ष हंगामाला सुरुवात झाली आहे, पण उत्पादनात घट झाल्यानं द्राक्ष विक्रीवर परिणाम झालाय. लातूरच्या मुरुडमध्ये एका सामाजिक कार्यकर्त्यानं चक्क स्मशानभूमीमध्ये आमरण उपोषण सुरू केलं. गणेशलाल श्रीरंग सोनी असं या आंदोलनकर्त्याचं नाव आहे. स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता तयार करून मिळावा अशी मागणी त्यांनी केली आहे. सोलापूर पालिकेनं शहरात अस्वच्छता करणाऱ्यांवर कारवाई केली आहे. सार्वजनिक ठिकाणी गुटखा, मावा खाऊन थुंकणाऱ्यांवर 69 व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. तर यातून 16,000चा दंड वसूल केला. मालगावच्या चंदनपुरी इथं खंडेराव महाराजांच्या यात्रेचं आयोजन करण्यात आलं. हा यात्रोत्सव 15 दिवसांचा आहे. भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. यावेळी मंदिराला आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली. सोलापुरातील थंडी गायब झाली आहे. फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच तापमानाचा पारा 36 अंशांवर गेलाय. तर किमान तापमान 18.6 अंशांवर पोहोचलेलं आहे. त्यामुळे सोलापूरकर कमालीचे हैराण झाले. बोगस विमा प्रकरणामध्ये राज्यातील 96 सीएससी सेंटरचे आयडी ब्लॉक करण्यात आले. यामध्ये बीड जिल्ह्यातील 35 सेंटरचा समावेश आहे. तर परळी मतदारसंघातील 22 सेंटर असल्याचंही उघडकीस आलंय. आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त महाराष्ट्र राज्य पतसंस्था आणि मल्टी स्टेट फेडरेशनच्या वतीनं आंतरराष्ट्रीय सहकार दिंडी काढण्यात आली. दरम्यान बीडच्या माजलगावात या दिंडीचं आगमन झालं. यावेळी माजलगावमध्ये दिंडीचं जोरदार स्वागत करण्यात आलं. जळगाव जिल्हा बँकेमध्ये लिपिकांच्या 220 जागा भरण्यात येणार आहे. त्यासाठी एजन्सी नियुक्त केली जाणार आहे. त्यांच्या मार्फत प्रस्ताव मागितले जाणार आहेत. तर जिल्ह्यातील उमेदवारांना यामध्ये पहिलं प्राधान्य मिळावं अशी मागणी करण्यात आली आहे. जळगावमध्ये हेल्मेट न वापरणाऱ्या वाहनधारकांवर जळगाव वाहतूक शाखेनं दंडात्मक कारवाई केली आहे. पहिल्याच दिवशी 244 दुचाकी स्वारांवर कारवाई करण्यात आली. पेण तालुक्यातील गागोदेवमध्ये सत्यशोधक सर्वोदय संघटनेचे संदीप पाटील यांनी मोफत शिक्षणाच्या मागणीसाठी उपोषण सुरू केलं. सर्व समाजाला मोफत शिक्षण देण्याची मागणी त्यांनी केली आहे. धुळ्याच्या बरखेडी शिवारात विजेचे खांब तुटल्यानं शेतीचा वीज पुरवठा खंडित झाला. शेतीपंपांची वीज खंडित झाल्यानं परिसरातील 100 ते 150 शेतकऱ्यांना याचा फटका बसला. गोंदियाच्या अर्जुनी मोरगाव शहरामध्ये 2 अस्वल शिरले होते. रात्रीच्या सुमारास काही नागरिकांना अस्वलाचं दर्शन झालं. त्यामुळे त्यांची चांगलीच तारांबळ उडाली. आरडाओरड केल्यानंतर अस्वलांनी जंगलाच्या दिशेनं धूम ठोकली. मात्र नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. दोडामार्ग तालुक्यातील मोर्ले इथं हत्तींचा कळप दिसून आलाय. त्यामुळे पुन्हा एकदा तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागात बिबट्याची दहशत पाहायला मिळते. एका शिवारामध्ये बिबट्याचे 3 बछडे सापडलेले आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. तर बछडे आढळलेल्या ठिकाणीच बिबट्या असल्याचा अंदाज गावकऱ्यांनी वर्तवला आहे.
एरंडोल तालुक्यातील गिरणा निम्न कालवा आणि अंजली धरणाच्या डाव्या आणि उजव्या दोन्ही कालव्यांना सिंचनाचं दुसरं आवर्तन सोडण्यात आलं, त्यामुळे रब्बी पिकांना संजीवनी मिळणार आहे. सोलापुरात मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी केली जाते. होणाऱ्या उत्सवासाठी नागरी सोयी सुविधा तातडीनं उपलब्ध कराव्यात अशी मागणी शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळानं केली आहे. मेळघाटातील चिखलदऱ्यामध्ये आदिवासी शेतकऱ्यांकडून स्ट्रॉबेरीची शेती केली जाते. स्ट्रॉबेरीमधून लाखोंचं उत्पन्न मिळत असल्यानं शेतकऱ्यांना रोजगार मिळाला. पावसाळ्यामध्ये उलटा वाहणारा धबधबा पाहण्यासाठी महाराष्ट्रातील पर्यटक पाटण तालुक्यातील सडाबाघापूरच्या पठारावर मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी करतात. या सडाबाघापूर पठारावर आज उलटे धुके वाहत असतानाचं विहंगम दृश्य समोर आलंय. जळगाव महापालिकेला गेल्या 2-3 वर्षांपासून नियमित शहर अभियंता मिळालेला नाहीये. प्रभारीवरच गाडा हाकला जातोय, त्यामुळे मनपाला नियमित शहर अभियंता कधी मिळेल याची प्रतीक्षा आहे. चांदोली राष्ट्रीय उद्यानातील प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आढावा घेतला. बाधितांनी रोख रक्कम घेऊन स्वतः पुनर्वसित होण्याचा पर्याय स्वीकारलाय. वर्धा जिल्ह्यातील 800 वृद्धांना अयोध्या दर्शनाचा लाभ मिळणार आहे. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील 4169 नागरिकांनी अर्ज भरलेत, तर 3355 अर्ज योजनेच्या लाभासाठी पात्र झाले. धाराशिवमध्ये राज्याचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली उच्च अधिकार समितीची बैठक आज पार पडणार आहे. या बैठकीमध्ये तुळजाभवानी देवी मंदिर आणि तुळजापूर शहर राज्य संरक्षित विकास आराखड्याला प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबत निर्णय होईल. तर पाहूयात पुढची बातमी. बुलढाण्यामध्ये चोरट्यांचा एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसलेला आहे. चोरट्यांचं मनुष्यबळ कमी पडल्यानं त्यांचे एटीएम उचलताना दमछाक झाली. यावेळी मशीन तिथंच सोडून या चोरट्यांनी पळ काढला. हिंगोलीच्या अकोला रोड परिसरामध्ये चालकाचं नियंत्रण सुटल्यानं भरधाव कारचा भीषण अपघात झाला. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नसल्यानं मोठा अनर्थ टळला. यानंतर थांबूयात एका छोट्याशा ब्रेकसाठी.